ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाळा तुमचा अनुग्रलाद लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराचे स्वतः चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चेतनाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माश दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता उभे होते लोक कीर्तने होते लोक कीर्तने होते लोक श्रोते देखा काळ श्रोते देखा ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा कुठे गाथ्यामध्ये ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर नामदेव आप्पा शामगावकरांच्या मालिकेत विवेक सागरा घरी गेल्यावर पाहून घ्या सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ठीक आहे आपण दोन्हीचा उल्लेख करू मरोण या जावे बा माझ्याच्या पोटा यावे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत जनाबाई महाराजांचा आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सगळे श्रद्धाळू वारकरी आणि सालाबाद प्रमाणेच एकादशीची माझ्याकडे बाबांनी दिलेली परंपरा गुरुवर्य ब्रह्मलीन प्रातस्मरणीय केंद्रे महाराज त्यांनी रामायण या ठिकाणी केलं. न चुकता ही सेवा बऱ्याच वर्षापासून चालू आहे. फक्त एकच वर्ष माझा अपघात झाला. गाडीचा एक मुलगा जाग्यावर गेला, गंभीर मांडीतून तुटला. त्या वर्षी इकडेच यायला निघलो होतो, तेवढेच वर्षी गैरहजेरी लागली 2003 मध्ये. नंतर 2 वेळा मणक्याचं ऑपरेशन करावं लागलं. आताही सांगितलं तिसऱ्यांदा, म्हटलं आता तिसरा प्रहर लागला, आता नको आपल्याला. त्या दिवशीच आमच्या विष्णू महाराजांना म्हटलं, ते स्वतः निमंत्रण द्यायची गरज नाही, म्हटलं बाबा तुम्ही येऊ नका. तरी ते आले सर्व संयोजकाला घेऊन, बरं का गोवर्धनगड. ते म्हणले आम्ही मोटरसायकलची व्यवस्था करतो. मग हे संभाजीराजे धर्मवीर, दाढीहून लक्षात घ्या, त्यांनी आणली मोटरसायकल. त्यांचे कोणी PSI ओळखीचे आहे, तिथून तिकडून तिकडे गेट उघडायला लावला त्या बाईला म्हणजे पोलीस बाई. आमचे हे दोन्ही चौकदार. बस मला तर असं वाटत होतं की सध्या मुख्यमंत्री मीच आहे. ऐश्वर्यात आलो, तसंच नेऊन सोडावं बस.
या संबंधाने उत्तराधिकारी आणि माझ्यावर मोठ्या भावासारखं प्रेम करणारे आमचे विष्णुभाऊ केंद्रे, मला तरी असं वाटतंय त्यांच्यावर सर्व विश्वस्त मंडळींनी भाविकांनी टाकलेला विश्वास की हा बाबा जवळचे 10 रुपये याच्यात टाकेल पण 10 पैसे खाणार नाही, हा विश्वास त्यांनी मिळवला. आणि त्यांचं हे उत्तरोत्तर प्रगतीचं कार्य पाहून वैकुंठात सुद्धा गोविंद महाराज केंद्रे यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील. ते तिथून आशीर्वाद देत असतील. तुका मने पितृ आशीर्वाद देती, तुका मने पितृ आशीर्वाद देती, कल्ला नाही चीती दया कोणा, कल्ला नाही चीती दया इच्छिती तया कुडा. पुन्हा एक उल्लेख करावासा वाटतो. आज आमची दोघाची कीर्तन असायची 3 ते 5 माझ्याकडे आजच, आणि मग 7 ते 9 पूजने सातारकर बाबा. अरे का दोघाची ते गेले. व्यक्तीचं महत्व समकालीन कळत नाही बरं का, व्यक्ती गेल्यावर कळते. वारीमध्ये पंढरपूरची असो की आळंदीची, बाबांच्या जाण्यानं फार मोठी पोकळी निर्माण झाली. आमच्या दोघावर पुत्रवत प्रेम केलं त्यांनी, मी आणि नामदेव शास्त्री महाराज दोघाहीवर. ते म्हणायचे, अरे तुम्ही दोघंही भेटला म्हणजे माझा चैतन्य भेटल्यासारखं वाटतं. गए हुए कमी केलं का, गए हुए कभी आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है, म्हणून स्मरण झालं. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला कीर्ती जगमाती, राहिला कीर्ती दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आमच्या विष्णुभाऊनी सुंदर परंपरा चालवली, काही काटकसर नाही. दोन्ही आवडीचे मृदंगाचार्य, दोघालाही वंदन करतो. इकडचे सर्व टाळकरी महाराज, इकडचे रविदास महाराजापासून सर्व गायनाचार्य महाराज, भालदार चोपदार बसलेल्यात सगळी महाराज मंडळी आहे. माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, महाराष्ट्र आणि बाहेरून आलेले सर्व माऊलीवर श्रद्धा ठेवून आलेले वारकरी, आणि म्हणून पुन्हा एकदा मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी,
वरिया वारकरी संतांच्या सर्वांना एकदा मनोभावे वंदन करतो. आज तिन्हीचा योग एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथी च तीर्थेषु देवभक्तेषु वैष्णवः. स्वतः भगवान सांगतात व्रतामध्ये मला एकादशी आवडते, भक्ताच्या मध्ये वैष्णव आवडतो आणि तीर्थाच्या मध्ये गंगा आवडते. एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन, सर्व व्रतामध्ये एकादशी. प्रिय भगवंताची कोटी गुणे, कोटी गुणे, प्रिय भगवंताची कोटी गुणे, प्रिय भगवंताची कोटी गुणे, प्रिय भगवंताची कोटी प्रिय भगवंताची आमचा रविदास म्हणजे गाथेचे गाथे पाठ काही काढा. एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन, व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, प्रिय भगवंतासी कोटी गुणे. एकादशी का व्रतामध्ये एकादशी आज देवाला आवडणार सांगतो. भक्तांच्या मध्ये वैष्णव, इथे जेवढे बसलेले आहे सगळे वैष्णव आहे. देव भक्तेषु वैष्णवः आणि भागीरथीच्या तीर्थेषु. अरे नुसतं भागीरथीच काय, येथे त्रिवेणी गुप्त असे, येथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवापासून भागीरथी वसे, भैरवापासून भागीरथी वसे, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्ववतिका माया तुते, माया तुते, माया तिथलं सांगतोय मी. हा गर्ग संहितेमधला श्लोक आहे. एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच्या तीर्थेषु आणि देव भक्तेषु वैष्णवः. आज श्रेष्ठ व्रत एकादशी आहे. भक्तांमध्ये आवडणारे वैष्णव आहे. ज्या काठाला आपण बसलो प्रत्यक्ष जाड पार्वत काय ते त्रिवेणी गुप्त असे आणि भैरवापासून भागीरथी वसे. लक्षात घ्या. हा ना, त्याचं वर्णन केलं आपण, त्याच्या विरोधात नाही. सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षत्र, तीर्थ, देव. शास्त्राने हा भाव निवडलेला. हा सर्वोत्तम शब्द 3 ठिकाणी लावला. पंढरपूरला सर्वोत्तम तीर्थ,
सर्वोत्तम क्षत्र आणि सर्वोत्तम देव, सर्वात उत्तम देव, सर्वात उत्तम तीर्थ आणि सर्वात उत्तम क्षत्र. बरं का? सर्वात उत्तम तीर्थ चंद्रभागा, सर्वात उत्तम देव विठोबा आणि सर्वात उत्तम क्षत्र पंढरपूर. हे सर्वांना पाठ आहे. भूवैकुंठ म्हटलेलं आहे, पण हे काकणवर पुढं आहे. भूवैकुंठ पंढरपूर पंढरपूर हे भूमीवरचं वैकुंठ आहे पंढरपूर, पण अलंकापूर त्याहूनही थोर महिमाया. म्हणून कदाचित पंढरपूरची यात्रा चुकली तरी चालल, पण पांडुरंगाना आनंद कधी होतो? यात्रे अलंकापुरा आनंद की विजय. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. म्हणून निळा मने जाणून संतन येती धावत प्रतिवर्षी. याही वर्षी तुम्ही सगळे वैष्णवाला त्या निमित्ताने सर्वांचं दर्शन. अभंग संत जनाबाईचा आहे. जनाबाई ज्ञानोबारायचं वर्णन करतात. पहिला प्रश्न रोहिदासजी निर्माण होतो, अरे वर्णेविषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. पहिलवानाचं वर्णन पहिलवानाने करावं, ठीक नाही? नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं आणि पेपर वाचून गावात बाता हाणत. लय ताकद कोणात? दिल्लीच्या सतपालमध्ये लेखा बटर खाणाऱ्या तू लावला होता का सतपालच्या हाताला हात? सतपाल मध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द सोबत होते, त्याची कुस्ती झाली होती. हे बटर खाऊन लय ताकद. पहिलवानाचं वर्णन पहिलवानाने करावं. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. नाही वंध्या विजानाती. बरं का विष्णू महाराज? नाही वंध्या विजानाती गुरुवीन प्रसूती वेदना. त्याचं भाषांतरच आहे. गालीच्या वेदना मेहेवा जोडीचा मला, मेहेवा जोडीचा मला, मेहेवा जोडीचा मला. गालीच्या
गुरुवीं प्रसूती वेदना व्यालीच्या वेदना अन्नये वांझोटीच्या म्हणा. हिला एकही लेकरू झालं नाही. शेजारची सून पोटत दुखत असल्यामुळे गडबडा लोळत होती. हे शेजारी गेली. आबाई काय हो नानी रडतय कोण घरात? सूनबाई. काय झालं? बाळंत व्यथा सुरू झाल्या. बाळंत व्यथा म्हणजे अहो बाळंतपण होण्याच्या आधी जे पोट दुखतं ना त्याला बाळंत व्यथा म्हणतात. आताच्या पोरी नाजूकच आहे का? आपलं नाही का पोट दुखत कधी कधी गाठाय पिठलं खाल्ल्यानं? म्हातारे तुला एकही लेकरू झालं नाही आणि गाठाय पिठलं सांग. व्यालीच्या वेदना नये वांझोटीच्या मना. वर्ण विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. पण लक्षात घ्या नाही तर काही ठिकाणी सासू वर्णन करते बरं का जावयाचं. पण समजायचं 99.9 बाद. नजर चुकीने एखादा टक्का खरं राहत राहिलं. काय बोलतील दोन्ही म्हाताऱ्या. दोघीच्याही पोरी नांदायला गेल्या आणि दोघीचा विषय निघाला जावाई. माझा जावाई लिहिण्यात एवढा वस्ताद आहे तो लिहितो ते दुसऱ्याला वाचताच येत नाही. ही म्हणली पलीकडची तंबाखू काढला. तुझा जावाई स्वतः लिहितो ते दुसऱ्याला वाचता येत नाही. माझा तर त्याच्या पुढचा आहे का? स्वतः लिहितो ते त्यालाच वाचता. माझा जावाई एवढा श्रीमंत आहे. रोज 500 लोकांना चहा पाणी. लोक हुशार होती म्हणले 500 लोकांना चहा पाणी. आणि मग लोकांनी चौकशी केली तेव्हा पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर मोठं हॉटेल आहे आणि तिथं हे वेटर होतं. रोज 500 गिरायकाला चहा देतं. म्हातारी इथं बाता यार बरं जाऊ द्या. महत्त्वाचं सांगू आपण कारण आता 1.25 तास राहिला भाऊ. ही घड्याळ का पळतं मला का घाबरतं कोणाच माहीत. निदान बुवाचं वर्णन करायला बुवा पाहिजे. वर्णन आहे ज्यांचं ते बुवा आहे आणि वर्णन करणारी बाई आहे. पहिला मुद्दा. वर्णन कोणी केलं? जनाबाईनं. आणि कोणाचं? ज्ञानाच्या राजाचं. पहिला मुद्दा. अरे बाईचा अधिकार सामान्य समजू नका तुम्ही. लाडक्या बहिणी तुम्हाला काय वाटते? अधिकार कळला ना तुम्हाला 20 तारखेला? सगळ्या लाडक्या बाईनं 1 नंबरवर कमळाबाई आणली. बाईचा अधिकार अभंग जनाबाईचा आहे भाऊ. विठ्ठल पुराण काळापासून जनक राजाच्या दरबारात परीक्षक म्हणून बाई होती. तिचं नाव गार्गी होतं. गार्गी. राजा जनकाने 1000 गाई. आता वेळ वाढते पण थोडक्यात तरी पुढे जात नाही भाऊ. तुम्ही काय मला अजून कोणी महाराष्ट्र वैतागला नाही. गोवर्धनगड वन्स मोरच चालू आहे पण मी वेळ सांभाळतो. इथे आलो तेव्हा 1 मिनिट के नव्हता 4ला. तसंच होईल पुढं. हा ना. गार्गी 1000 गाई सोन्याच्या शंभ्या शिंगामध्ये. 1 किलोची तर शंभी असन. 2 किलो एका गाईला सोनं धरा आणि घरी गेल्यावर हिशोब करा. 80,000 10 ग्राम जमलं तर पहा. 1000 गाई ठेवल्या बक्षीस राजा जनकाने. जो ब्रह्मनिष्ठ असेल गाई घेऊन जायच्या त्याने. बराच वेळ झाला कोणीच उठेना. एक महात्मा उठला. त्याचं नाव याज्ञवल्के. शिष्याला सांगितलं तर रे गाई घेऊन चला. मग चर्चा सुरू झाली. याला तर 2 बायका आहे. याज्ञवल्के दोघी नारी.
अरे ब्रह्मनिष्ठ आहे त्याने गायी न्यायच्या आणि 2 बायकावाला चाललं गाय घेऊन. इशारा राजा जनकाने केला आणि गार्गी पुढे आली प्रश्न विचारायला. मी अधिकार सांगतो बाईचा. तो ब्रह्मनिष्ठ होसी प्रश्न विचारला. कळलं तुम्हाला? हो म्हणत जा. तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहे? अहम ब्रह्मनिष्ठोस मी नाही म्हटलं का अभिमान येतो. ते मला माहिती नाही गार्गी मी कोण आहे, पण गायी नेण्याचा अधिकार पठ्ठ्याचा आहे. आता गार्गी चकित झाली. तिनं समाधान तिचं झालं, पण जाता जाता 2 प्रश्न विचारली. को वै ब्राह्मण हा, मी बाईचा अधिकार. को वै ब्राह्मण हा को वै कृपण हा. कृपण कोणाला म्हणतात आणि ब्राह्मण कोणाला म्हणतात. तेव्हा गर्गाचार्यजींनी आपलं याज्ञवल्क्यजींनी उत्तर दिलं. यो वै तत् अक्षरम अविदित्वा अस्मिन् लोकान् गत्वा सहा कृपाणः ये वै यतद अक्षरम विदित्वा अस्मिन् लोकान् प्रयति सा ब्राह्मण. जो या लोकात येऊन ब्रह्माला जाणतो त्याला ब्राह्मण म्हणतात आणि ब्रह्म न जाणता मरतो त्याला कृपण म्हणतात. हे गार्गीच्या प्रश्नाचं बाईचा अधिकार. आपण ज्या दरबारात आहोत सगळ्या जगाला उपदेश करणारे संत ज्ञानेश्वर महाराज आहे, पण सिद्धबेटातल्या झोपडीत दार लावून बसले ना, त्यांची समजूत काढायला मुक्ताबाई. दादा विश्वरागे झाले वन्नी, अरे संती सुखे व्हावे पाणी. जर जग पेटलं ना दादा, आपण पाणी होऊन विझवावं रे दादा. अरे ते आपलेच लोक आहे ना, जी दाताने चावली कोणी 32 पाडील. माझं ऐका दादा, इतके ऐकून शांती धरा, ऐकून ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा जगाला उपदेश करणारे संत ज्ञानेश्वर महाराज, पण त्यांनाही 2 शब्दानं समजूत काढणारी मुक्ताबाई. बाईचा अधिकार लक्षात बरं का रोहिदास महाराज. बाई, अरे नारी की निंदा मत कर यारो, असं वचन आहे. नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा होए शूक भीष्म हनुमान. अशा मोठमोठ्या रत्नाला प्रसवणाऱ्या माता, आणि जो जशा दृष्टीनं पाहिल. रोहिदास 1 मिनिट घेतो. पत्नीच्या दृष्टीनं पाहलं सीतेचा राम झाला, प्रेमाच्या दृष्टीनं पाहलं राधेचा श्याम झाला, आईच्या दृष्टीनं पाहलं जिजाऊचा शिवबा झाला, बहिणीच्या दृष्टीनं पाहलं मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. वाढत चाललं आपलं, पण बरोबर करू आपण. बाईचा अधिकार सांगतोय. गार्गी मुक्ताबाई या अभंगात जनाबाई. सामान्य अधिकार नाही. कबीरजी पर्यंत नामदेवरायाची कीर्ती गेली. कबीरजी पर्यंत की पंढरपुरातला एक भक्त स्वतः देवाला जेवू घालतो, दूध पाजतो, दिवाळीला त्याच्या घरी देव जातो, त्याची म्हातारी आंघोळ घालते वगैरे.
काला बछड़ा कपिला गाई दूध दुआवन नामा जाई सोने का गढ़वा दूध ने भरिया पियो नारायण आगे धरिया प्रभु की मूरत दूध नहीं पीवत सर पचारत नाम आरोवत ऐसा भगत मैंने कभी नहीं पाया नामदेव ने दूध पिलाया. आणि म्हणून कबीरजी वेळ कमी असल्याने गाई निघले काशीहून. गाई निघले 750 वर्षापूर्वी. पंढरपुराच्या जवळ आले तर 3 मुली त्यांची भांडणं चालू झाली गोवऱ्याहून. आणि हे आले नामदेवाच्या दर्शनासाठी. कबीरजी आले. का भांडता पोरी हो? गोवऱ्या चोरल्या महाराज आमच्या दोघीच्या इन. ती म्हणली नाही महाराज मी नाही चोरल्या गोवऱ्या. अहो चोरल्या महाराज. आणि ती नाही म्हणते ना तुम्हीच सांगा महाराज आम्ही दोघी जणी ही एकटी. मग आमच्यापेक्षा गोवऱ्याचा ढिगीचा जास्त कसा झाला? चोरल्याशिवाय झाला का? हा मुद्दा कबीरजीला पटला. अरे बरोबर आहे त्यांचं. तू एकटी आहे आणि या दोघी आहे. चोरल्याशिवाय तुझ्या गोवऱ्याचा ढीग त्यांच्यापेक्षा जास्त झाला का? नाही बाबा. मग ढीग कसं जास्त झाला? माझ्या 6 हाताच्या गोवऱ्या आहे त्यांच्या 4च हाताच्या आहे. दोघीचे 4 हात. मग माझे 2 आणि जगाचा बाप पांडुरंग मला गोवऱ्या वेचू लागतो महाराज 4 हाताने. नामयाचे जणी सवेवेची धर्मा घरी पाणी वाये मग त्याचे 4 आणि माझे 2 6 हाताच्या गोवऱ्या त्यांच्यापेक्षा जास्त त्याच्यामुळे झाल्या महाराज. काय देव तुला गोवऱ्या वेचू लागतो कशावरून? बसा ना महाराज. गोरी कानाला लावा. विठ्ठल ध्वनी येत असेल तर गोरी माझी, येत नसेल तर चोरली. बसले कबीरजी. मी तिथंच होतो म्हणून सांगतोय नीट ऐकायचं. गोरी घ्यायचे विष्णूबाबा कानाला लावायचे विठ्ठल ध्वनी. पुन्हा कानाला विठ्ठल ध्वनी. पुन्हा कानाला विठ्ठल ध्वनी. प्रत्येक गोरीतून विठ्ठल ध्वनी. कबीरजी चकित झाले. बेटा आम्ही भारतभर फिरतो. जिवंत माणसाचे तोंड विठ्ठल म्हणत नाही. तुझी गोरी विठ्ठल म्हणते. तू कोण आहे बेटा? माझी स्वतंत्र ओळख नाही बाबा. मग संत नामदेवाची दासी म्हणून पंढरपूर ओळखतं मला. जनी नाव आहे माझं. मग कबीरजी चकित झाले. ज्याचं नाव काशीपर्यंत आलं त्याच्या दर्शनाला मी पंढरपूरला निघालो. त्याची दासी तिच्या हातच्या गोऱ्या जर विठ्ठल म्हणते तर तो नामदेव बाबा कसा असेल बरं का? पोटाला कवटाळलं जनाबाईला. डोळ्याला धारा लागल्या कबीरजीच्या. बेटा कोण म्हणतंय तुला दासी? अख्खं पंढरपूर म्हणतंय बाबा. नाही तू दासी नाही बेटा. मग जनी जनी तो सब कोई कहे, जनी जनी तो सब कोई कहे संत नामदेव की दासी. बंदा कबीरा यू कहे सब संतन की काशी. सर्व संतांनी तुझ्या रजकनात आंघोळा कराव्या एवढा तुझा अधिकार आहे बेटा. विठ्ठल आपलं वाढलं कुठून? बाईन बुवाचं वर्णन. अरे अधिकार पाहना. विष्णू महाराज फडाईवर अजून परंपरा आहे. चालीचा मान. फडावरच्या पद्धती पहा तुम्ही. ज्याच्या त्याचा ठरलेला आहे. तर त्या गावाची नावं घेऊन मना कोपरगावकर म्हणून नका तिथलं सांगतो. मना सिन्नरकर, मना सिल्लोडकर. अधिकार सांगतो जनाबाईचा. कीर्तन नामदेवाचं आणि चाल सांगण्याचा अधिकार जनाबाईचा. जनी मने ज्ञान देवा बोला जनी मने ज्ञान देवा बोला जनी मने ज्ञान देवा बोला जनी मने ज्ञान देवा बोला. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग.
म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. कीर्तनात नामदेवरायाच्या आणि चाल सांगण्याचा अधिकार जनाबाईचा. अधिकार लक्षात घ्या. पहिली चाल कोणाला असायची? विष्णू महाराज. मना आळंदीकर. जणी म्हणे ज्ञानदेवा. आळंदीकरच की नाही? ज्ञानदेवा बोला भंग. आणि पहिली चाल कोणालाही असते का? उत्कृष्ट गायक त्याला पहिली चाल असते. याचा अर्थच आहे की ज्ञानोबा एक नंबरचे गायक होते. चाल कोणालाही आहे का? जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. बस हा बाईचा अधिकार सांगतो. म्हणून हे यथार्थ वर्णन आहे. जनाबाई ज्ञानोबारायचं वर्णन करतात. ज्ञानाचा सागर हाही शब्द संयुक्तिक आहे. कारण काही ज्ञानाचे ओढे आहे, काही ज्ञानाच्या नद्या आहे आणि माऊली ज्ञानाचा समुद्र आहे. एक पहिला ओढ्याला पाणी असतं भाऊ, पाणी असतं विष्णू भाऊ, पण पट्टीच्या पोहणाऱ्याला जाऊ देत नाही पलीकडे. एकच तास पाणी टिकतं ओढ्याचं, पण नाही जाऊ देत पट्टीच्या पोहणाऱ्याला. ते 2 शेतकरी पेरणी करून आले गोवर्धनगड. ओढा वाहत होता. मला का पलीकडे कसं जायचं? लबाज म्हणला अर्धा तास पाणी टिकल. गप्पा झाल्या. अरे चिलीम झाली असते ना आतापर्यंत. त्यांचं सांगतो रे भाऊ ना, आपल्यात लावाल तुम्ही. 2 शेतकरी पलीकडे गाव अलीकडे बसले. बैल उभी आहे, आवताय. म्हणला मग कोणी मनाई केली? मग एकाने चिलीम काढली, ते त्यातला खडा काढला, तो खडा पुसून काढला, त्याच्यात काडी खोवली, ती फुंकर घालून चिलीम स्वच्छ केली. मग त्याच्यात खडा टाकला, तंबाखू ओतला, उलट्या अंगठ्यानं तंबाखू दाबला. पाहता काय माझ्याकडे? त्याला खाली कापड गुंडाळायचा असतो, त्याला शापी म्हणतात, शापी. आणि ती ओली करायची असते, ओली करून थोडी पिळायची वलसर करून, डबल गुंडाळायची. का? जोरात ओढल्यानंतर धूर घशात तंबाखू येऊ नये, फिल्टर होऊन धूर पोटात जावा, हा त्यांचा उद्देश. डबल का गुंडाळता? डबल फिल्टर. टीव्हीला नंतर आलं. पहिलं डबल फिल्टर चिलीमवाल्याचं आहे, 2 डबल गुंडाळता. आणा ए जा रे शापी भिजून आण. हे ओढ्यात आलं. लाजुरे पाटील अन्न भिजवताच आलं. तुला सांगितलं ना शापी भिजून आण. म्हणला कुठं भिजू? ओढ्यात. थेंब नाही म्हणला. कोणता वडा? यांना जाऊ देत नव्हता पलीकडे अर्ध्या तासापूर्वी, तर शापे भिजवायला पाणी नाही. तसं काही ज्ञानाचे ओढे, काही ज्ञानाच्या नद्या आहे. नदीला पाणी आहे पण चढ उतार आहे. वर्षा काय सरिता चढो लागे पंडू सुता. शरद कालो गे सरिता ओहटू लागे. चढ उतार आहे. पण समुद्राकडे कधीही जा, दिवसा जा, रात्री जा, उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा, दुष्काळात जा, पूर्ण पाण्यानं भरलेला. तसं ज्ञानोबार आहे, ज्ञानानं भरलेला. म्हणून हेही प्रमाण संयुक्तिक आहे. विवेक सागरा ज्ञानाचा सागरा, ज्ञानाचा सागरा, ज्ञानाचा सागरा.
सखा माझा मजा आहे भाऊ. अरे तुका म्हणे घडी घडीने साधावी, कोण पाहिलं रोहिदास पुढचं वर्ष. अरे तो आनंद लुटायचा. आज हवं हे खरं आपण आज ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा समुद्र म्हटलेला आहे. प्रमाण तुम्हालाही पाठ आहे, फक्त तुम्ही म्हणत नाही. याची ज्ञान संजीवनी जाणत देव म्हणती रुक्मिणी, देव म्हणती रुक्मिणी, आज एक योगी देखिला नयने, हे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची, हे ज्ञान संजीवनी जाण काय समजता तुम्ही? काय काढा. देव म्हणती रुक्मिणी, हाच एक योगी देखिला नयनी, त्रैलोक्याला ज्ञान, याची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. म्हणून ज्ञानाचा सागर. ज्ञानम एव ईश्वरः इति ज्ञानेश्वरः. ऐके का ज्ञान चक्रवर्ती तू तव, ज्ञानाचीच मूर्ती. कितीतरी प्रमाण आहे. म्हणून ज्ञानाचा राजा असल्यामुळे त्यांचा ग्रंथ सुद्धा ग्रंथाचा राजा झाला आहे ना. पारायणात काय जपतात? ग्रंथराज ज्ञानेश्वरी. का? ज्यानं लिहिली तो ज्ञानराज, म्हणून ज्यानं लिहिला ग्रंथ तो ग्रंथराज. बस लक्षात घ्या. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगण से तेज है, कलंक काजल से कारी. हे सगळे पाठ झालं अनुप जलोटा तुम्हाला. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोधागण से तेज है, कलंक काजल से कारी. जल से पतला ज्ञान, पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे. कशावरून? रेड्यापर्यंत पोहोचवता आलं यावरून. विठ्ठल विठ्ठल मस्तकावर हाटला ज्ञानदेव म्हणे, बोल रे ऋग्वेद ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, जलसे पतला ज्ञान. तो ज्ञानाचा सागर म्हणजे ज्ञानोबार आहे. हाही संयुक्तिक आहे, विवेक सागर आहे. दोन्ही शब्द, कारण बऱ्याच ठिकाणी ज्ञानाचा सागरही म्हटला जातो. म्हणून कोणाला संशय राहू नये. आणि हे कुठून येतलं म्हणाल तर नामदेव आप्पा शामगावकरांची मालिका ज्यांच्याकडे असेल त्यांनी घरी गेल्यावर विवेक सागरा शोधा, म्हणजे मी थापा मारत नाही, सिद्ध झालं. तिथे विवेक सागर हा शब्द आहे, तिथे ज्ञानाचा सागर आहे. म्हणून दोन्हीचा स्पर्श करू थोड्या थोड्या. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, विवेक सागरा. विवेक कशाला म्हणतात? विचार वेगळा आणि विवेक वेगळा. शब्द जवळजवळचे आहे. आता मराठी आहे ही, पण इंग्रजीपेक्षा कठीण आहे. 4 गोष्टी मस्त झाल्या गोवर्धनगड. एक, आपल्या सर्व वारकऱ्याला आनंद स्वाभिमान वाटेल अशा 4 गोष्टी. लोहगाव विमानतळ, त्याचं नाव झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. पुन्हा पुण्यश्लोक पदवी कोणालाही नाही. एका युगात एकाला आहे. सत्ययुगात पुण्यश्लोक नळराजाला, त्रेतायुगात पुण्यश्लोक जनकराजाला, द्वापार युगात पुण्यश्लोक धर्मराजाला, कलियुगात पुण्यश्लोक अहिल्यादेवीला.
त्या अहिल्या देवीचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला त्या माऊलीला न्याय आता मिळाला. अहिल्यानगर है ना. वा वा, टाळी वाजवत जा, बरं वाटते मला. तिसरी गोष्ट, राज्यमाता दर्जा गाईला मिळाला, देशी गाईला राज्यमाता. उशिरा पण मिळाला राज्यमाता. जर्सी नाही, हे देशी गाय आपली खिल्लारी. कारण 1000 गायी कळपानं चरू द्या, खिल्लाऱ्या गायी. तिचं वासरू सोडा, शेपटाचा गोंडा वर करतं, कान टवकारतं, पळत जातं. ते 999 गाय डावलून मायच्याच कासेला. एवढी अक्कल देशी गायीच्या वासराला आहे. पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. अरे मी एकही शब्द बोललो नाही. हे तुम्ही अनुभवानं हसता का. आता हॉर्न वाजवा, पुन्हा गाडीच्या पुढे येतं. ते समजाव जर्सीचा परिणाम आहे. तो राज्यमाता दर्जा मिळाला तो आपल्या देशी गाईला. आणि अभिजात दर्जा मिळाला मराठी भाषेला. अभिजात, जगातली धनवान भाषा, श्रीमंत भाषा मराठी. कारण भाषेचं वैभव, भाषेचं ऐश्वर रोहिदास स्वरावून ठरतं. स्वरावरून जेवढे स्वर जास्त ती भाषा श्रीमंत, जेवढे स्वर कमी ती भाषा गरीब. मग जगाच्या पाठीवर इंग्रजी गरीब ठरली, कारण 5च स्वराची आहे. ए, ई, आय, ओ, यू. जमलं आता. 5च स्वर आहे इंग्रजीला. जगातली धनवान भाषा इंग्रजी नाही, मराठी आहे. का 16 स्वर आहे. 16 स्वर. मग काय म्हणतात तुम्ही सांगता, जगातली श्रीमंत भाषा मराठी आहे आणि इंग्रजी गरीब आहे. सगळ्या जगात तर इंग्रजी चालते, मराठी महाराष्ट्रातच. अरे इथंच उत्तर आहे राजा. व्यापून असते तिला गरिबी म्हणतात, आणि मोजकी असते ती श्रीमंती. कोण्या गावात जा विष्णू भाऊ, 90 घरं गरीब दिसतात, 10 श्रीमंत असतात. तसं गरिबीचं दर्शन जगात कुठेही उतरा विमानतळावर तरी इंग्रजी दर्शन द्यायला हजर आहे. मराठीचं दर्शन घ्यायला महाराष्ट्रात यावं लागेल. ज्या भाषेचा स्वाभिमान छातीला हात लावून माऊलीनं माझा मराठाची बोल कौतुके नम्रता ते पैजा जिंके. लक्षात घ्या, आपलं चाललं कुठून, विचार वेगळा, विवेक वेगळा. शब्द सारखे असले म्हणजे काय, उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक असतो का. मला तेवढंच येतं रे भाऊ, ते काय फारसं येत नाही, पण तुम्हाला चांगलं पटतंय ते. राईट राईट, नो नो आहे का नाही. केन व डब्ल्यू त्याचाही उच्चार नोच आहे, एन ओचा उच्चार नोच आहे, WRITचा उच्चार राईटच आहे, RIGHTचा उच्चार राईटच आहे. पण एक राईट उजवा आहे, एक राईट बरोबर आहे, एक नो जाणणे आहे, एक नो नाही आहे. बस इन दिस वे. तसं हे लक्षात मी का सांगतो हे. अरे वाणी 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 वाणी, 4 अर्थ आहे एका वाणीचे. वाणी म्हणजे दुकानदार, वाणी म्हणजे बोलणं, वाणी म्हणजे उणीव, आणि वाणी म्हणजे प्रमाणे. सगळे अभंग तुम्हाला पाठ आहे. कल्पतरुतरीकडे जो कोणी बैसला, काय वाणी त्याला. कल्पवृक्षाखाली बसला त्याला काही उणीव आहे, काय वाणी त्याला. इथे उणीव घ्यायचं. जडदेहाला घेऊन वाणी गेला, इथं दुकानदार घ्यायचं. काय वानू आता न पुरे हे वाणी, इथं बोलणं घ्यायचं. तो अभंग नाही, पण एक गाणं पाठ आहे तुम्हाला. डोंगरावरची मेंढर रे दुधावानी पांढर. इथं वाणी आहे का नाही. दुधावानी पांढर म्हणजे दुधाप्रमाणे पांढरे मेंढर. बस वाणी. तसं विवेक, विचार याच्यातला थोडा फरक सांगतो. विचार कोणाचाही चालू आहे. आळसातला आळसी माणूस असू द्या, त्याचाही विचार चालला बरं का. संभाजीराजे इथं काही काही आल्यानंतर विचार करतात, हे कीर्तन संपलं म्हणजे घरी जायचं आहे आपल्याला. काही काही घाईघाई येतात खेड्यापाड्यात, तर कीर्तनात आल्यावर विचार करतात, कुलूप लावलं होतं पण ओढून नाही पाहिलं, लागलं असेल का नाही, बसतं कीर्तनात झटके घरच्या कुलपाला. विचार आळसातला एक पूर्वी कविता होती गणपत वाणी, जुन्या हा बा कबूल केलं, मग जमलं. असे काही साक्षीदार पाहिजे मला.
त्याचं झोपडं होतं विष्णुभाऊ, आणि तो काडी चावत जेवण झाल्यावर विडी ओढतनं काडी चावत दारापुढे यायचा आणि विचार करायचा की पठ्ठा या जागेवर माडी बांधेल. ती कविता पहा. गणपतवानी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी. गणपतवानी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा या जागेवर बांधीन माडी. काडी जाऊन बिना माडीचं मेलं, पण विचार जन्मभर केला. प्रत्येकाचा विचार चालूच आहे, त्याचं क्षेत्र वेगवेगळं आहे. पण विवेकाची व्याख्या त्याला आत्म अनात्म म्हणतात. बस ते आपण विचार सागराला जायचो विष्णुभाऊ, त्याच्यात आली व्याख्या. त्याच्यात व्याख्या आली ना, अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध, जाणे या जन्मे किंवा पूर्वजनेश काम करून उपासना करून मला विक्षेप या दोन दोषाची निवृत्ती. तो आवरण दोष निवृत्तीसाठी साधन चतुर्थ संपन्न आहे. तो ज्ञानाचा अधिकारी आणि आत्मज्ञान प्राप्तीची 4 साधनं आहे. विवेक, इथं आला शब्द विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व. त्यातल्या विवेकासाठी तिथं नेलं तुम्हाला विचारसागरात. मी काही मोकळ्या का? मग विवेक कशाला म्हणतात? सत्संगतीने आत्मा अविनाशी, तद व्यतिरिक्त सर्व विनाशी असा जो निश्चय, त्याचं नाव विवेक आहे. विठ्ठल 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 विचार वेगळा बरं का वैभव, आणि विवेक वेगळा. समजा ना आता? हो म्हणत जा. आत्म अनात्म विवेक सगळा ग्रंथ आपण पहा. आता जास्त वेळ नाही, पण तुला काय वाटतं अर्जुना? पहिल्या अध्यायात तर बोलले नाही देव, दुसऱ्या अध्यायात बोलले पण थोडे व्यावहारिक बोलले. कुतस्तु आकाशमलम विदम विषय समुपस्थितम अनार्यजुष्टम स्वर्गम कीर्ती करम क्लैब्यम स्मागम पार्थ यतत्वयीन उपपदे शूद्र हृदय धोरण त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप सांडे. हे मूर्खपण, उठी गे धनुष्यबाण. तो निश्चित भ्रमातला संशयात आला. कथम भीष्म म्हणजे संशयात आला. कथम भीष्म महम सांके द्रोणंच मधुसूदनेश वगैरे वगैरे. शेवटी बरं का रोहिदास, शेवटी आता ज्ञानाचा सागर झाला आपलं, इथं आलो आता. मग शेवटी तुला काय वाटतं अर्जुना? तू मारलं तर हे मरतील, नाही मारलं तर जिवंत राहतील. अरे नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावका न चैनम क्लदयन्त्या पुनः शोषयति मारुतः. वासांची जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान अन्यानि संयाति नवानि देहि. जीर्ण वस्त्र सांडीचे, नूतन तरी बस. अगदी जसं वस्त्र जीर्ण झालं म्हणजे टाकून द्यायचं, नवीन घालायचं, तसा हा आत्मा शरीर जीर्ण झालं म्हणजे टाकून देतो, नव्या शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे शरीर नाशिवंत आहे आणि आत्मा अविनाशी आहे. असा आत्मा अनात्म विवेक ज्या ग्रंथात ओतप्रोत भरलेला आहे, त्या ग्रंथाचा ग्रंथकर्ता ज्ञानेश्वर महाराज म्हणून शब्द आहे. विवेक सागरा 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 सखम ज्ञानेश्वरा सखम ज्ञानेश्वरा Pero
जमला आता दोन्ही झालं, ज्ञानाचा सागरही झालं, विवेक सागरही झालं. आत्म अनात्म वेक न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भवितवान अजोनित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अरे आत्मा अविनाशी आहे आणि शरीर नाशिवंत आहे. शरीर जाता गवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुला सांगतो झुंजावे पंडू कुमारा. बस बस जाऊ दे आता, वाटतं ते आत्म अनात्म विवेक ज्यात ओत प्रोत भरला असा ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी ज्याने निर्माण केला, म्हणून म्हटलंय विवेक सागरा. इथपर्यंत आलो आपण, बरोबर करू आता. रोहिदास घाबरू नको. विवेक सागरा, तुम्ही विवेकाचे समुद्र आहात. पुन्हा एवढ्यावर थांबले नाही जनाबाई. सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हे तीन शब्द पुढचे पहा. एक सखा आहे, एक माझा आहे आणि एक ज्ञानेश्वर आहे. सखा हा प्रेमवाचक शब्द आहे. सकेती मत्वा प्रसुभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सकेती. आणि सखा फक्त दोघालाच म्हटलंय संतांनी. काल होऊन गेलं, आमचा रोहिदास होता त्यालाही पाठ आहे. संतांनी एक तर सखा देवाला म्हटलं आणि एक तर संताला सखा म्हटलं, बाकीच्याला नाही. हे संपत्तीच्या नादानं लागतात सखे. इष्ट मित्र सजन सखे, सुखाची मांडणी भोजन सखे. हे सखे. जनाबाईनं देवाला सखा म्हटलं. एक मिनटात आणून देतो मी तिथं, काळजी करू नको. जणी बैसली न्हायाला, पाणी नाही विसाण्याला, तुळशीचे बणी जणी उकलीत होती वेणी. जास्त गरम झालं पाणी त्याच्यात ओतलं गार, आणि जास्त गार झालं तर ओतलं गरम, आणि तिची वेणी फणी करून दिली. आणि वेणी फणी करून दिलं ना जनाबाईनं पंढरपुरात. जनी सांगे जणी सांगे लोका नाव घाली माझा सखा. जनाबाईनं सखा विठ्ठलाला म्हटलं आणि या अभंगात सखा माऊलीला म्हटलं. सगळ्या सगळ्या इथपर्यंत आलो आपण. सगळ्या प्रेमवाचक शब्द आहे सखा. त्याच्या पुढे आहे माझा. सख्या माझ्या. माझा हा आत्मीयता वाचक आहे बरं का रोहिदास. आमचा म्हणजे लांबचा होते, आमचा लांबचा. म्हणून आपल्याला शाळेत प्रतिज्ञा शिकवायचे गुरुजी. भारत आमचा देश आहे, नाही ना. भारत माझा, ही आत्मीयता आहे माझ्या शब्दामध्ये. भारत माझा देश आहे. लोकमान्य टिळक 3री-4थीला असतील. नकाशा भारताचा पुढे टांगला होता आणि गुरुजी सगळ्या विद्यार्थ्याला विचारायचे, कुठं रे नकाशा कशाचा आहे? हे कुठलं? नकाशा भारताचा आहे गुरुजी. बस खाली, तू सांग रे नकाशा कशाचा आहे? दुसरं म्हटलं नकाशा हिंदुस्थानचा आहे गुरुजी. तिसरं, तू सांग रे नकाशा इंडियाचा आहे सर. असं करता करता टिळकावर वेळ आली. 9-10 वर्षाचं वय. नकाशा कशाचा? 9 वर्षाचे टिळक थांबले नाही जाग्यावर रोहिदास. तरा 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 चालत आले नकाशापर्यंत, भिंतीला जो टांगला होता. सगळे विद्यार्थी पाहत होते आणि गुरुजी पाहत होते. एक हात नका आणि एक आपल्या छातीला लावला 9 वर्षाच्या टिळकाने शाळेत. आणि नकाशाला एक हात न छातीला हात लावून सांगितलं, नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. ही आत्मीयता आहे. तसा सख्या माझ्या. इथपर्यंत आलो आपण. विवेक सागरा. सख्या माझ्या
ज्ञानेश्वर. ज्ञानम एव ईश्वरा होऊन गेलं. ज्ञानाचाच ईश्वर म्हणून शब्द आहे ज्ञानेश्वरा. तुम्ही विवेकाचे समुद्र पुन्हा सखे आहात, माझे आहात, ज्ञानाचे ईश्वर आहात. मला असं वाटतं माऊली मरोनी जावे एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. चाल मध्ये का शेवटी लोक थांबायचे नाही. कालच्या अनुभवावर तुम्ही म्हणाल तसं मध्ये घे, मध्ये घेऊ, हा? मध्ये घेऊ. बीच में हात वर करा सगळे. हे पहा, काल विठोबा रखमाई भजन झालं सुरू आमचं इंद्रायणी घाटावर आणि चालले लोक घरी. अरे इथं वारीला आला, माऊलीसाठी आला, इथं काय राऊटीत जाऊन आरामच करायचा आहे ना. म्हणून नियम सांभाळा वारकरी मंडळी. तुम्ही सगळे वारकरी आहे. जय विठ्ठल झाल्यावर सूचना उद्याच्या, आणि मग मी म्हणेल कार्यक्रम संपला तेव्हा उठा. 1 मिनिट जास्तीचा घेत नाही आणि आधी सोडत नाही. फक्त मध्येच उठून जाऊ नका. एकदा सर्वांनी हात वर करा. लाडक्या बहिणी, हा जमला वाढून देऊ तुम्हाला, काय काळजी नाही. आता काय काळजी आहे, 5 वर्ष तुम्हाला बस. लाडक्या भावाचं काय हो, पण बहिणीची मजा आहे आता. वा वा वा, एका तालात विठोबा थांबा थांबा विष्णू भाऊ, एवढं मजा पा. कुमार